रामकृष्ण हरी अभंगाची शाळा मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत लोकप्रिय आणि मधुर राजस सुकुमार मदनाचा पुतळा या अभंगाचा भावार्थ समजून घेणार आहोत। या अभंगात महाराजांनी श्री विठ्ठलाच्या लोभसवाण्या आणि सावळ्या रूपाचे अप्रतिम वर्णन केले आहे। पहिल्या चरणात महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपलिया। याचा अर्थ असा की माझा विठ्ठल अतिशय राजस, सुकुमार आणि मदनासारखा अत्यंत सुंदर आहे। त्याच्या रूपाचे तेज एवढे अथांग आहे की त्याच्या पुढे सूर्य आणि चंद्राची प्रभा सुद्धा फिकी पडते। दुसऱ्या चरणात ते विठ्ठलाच्या शृंगाराचे वर्णन करतात। कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळेमाळ कंठी वैजंती। विठ्ठलाच्या कपाळावर कस्तुरीचा टिळा सजला आहे, अंगाला चंदनाची सुगंधी उटी लावलेली आहे आणि गळ्यात सुंदर वैजंती माळ शोभून दिसत आहे। तिसऱ्या चरणात म्हटले आहे, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही। मस्तकावर सुंदर मुकुट, कानात चमकणारी कुंडले आणि त्यावर ते हसरे श्रीमुख अत्यंत शोभून दिसत आहे। विठ्ठलाचे हे रूप म्हणजे जणू सर्व सुखाची आणि आनंदाची ओतलेली मूर्तीच आहे। चौथ्या चरणात महाराज म्हणतात, कासे सोनसळा पांढरे पाटोळा, घन्ये सांवळा बाईयांनो। कमरेला सोनेरी पीतांबर आणि सुंदर रेशमी वस्त्र परिधान केलेला तो ढगासारखा श्यामवर्णी आणि सावळा पांडुरंग किती मनोहर दिसतो, हे संत तुकाराम महाराज आवर्जून सांगतात। शेवटी महाराज म्हणतात, सकळही तुम्ही भागे एकिसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही। संत तुकाराम महाराज अत्यंत प्रेमाने म्हणतात की हे भक्तांनो, तुम्ही सर्वजण एकत्र व्हा आणि या सावळ्या रूपाचे ध्यान करा, कारण या विठ्ठल रूपाच्या दर्शनाशिवाय आता माझ्या जीवाला अजिबात धीर उरलेला नाही। धन्यवाद। रामकृष्ण हरी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।